न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 4च्या ओमकार गणेश मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन नाशिक पूर्वचे आमदार राहुल टिकले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात चौफेर विकास करताना सामाजिक सभागृह त्याचबरोबर मंदिर सभा मंडपाचे काम राहुल टिकले यांनी बहुतांश ठिकाणी मार्गी लावले। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधील ओमकार गणेश मंदिर परिसरात भव्य सभा मंडप बांधण्यात येणार असल्याने सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल टिकले, भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील, स्वामी सोसायटीचे अध्यक्ष रामदास शिंदे, शंकर हिरे, किरण सोनवणे, सागर लामखेडे, दीपक बैचे, सतीश ठिगळे, दिलीप पेंढारकर, पुंडलिक चव्हाण, डांगरे काका, तानाजी खैरनार आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिकांच्या आणि उपस्थित महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढून या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। असण्यासाठी थोडंसं भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्याचा हातभार लागेल त्या उद्देशाने मंदिर बांधायला सुरुवात केली। मंदिर सगळ्यांच्या सहकार्याने अगदी नाशिककरात बऱ्याच नाशिककरांनी आपल्याला मदत केली। त्यावेळी आपण मंदिर सगळं हे छान उभं केलं, छान कार्यक्रमही झाले। दरवर्षी आपण गणेश जयंतीचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात करतो। असा या मंदिराला सभामंडप असावा अशी पण इच्छा खूप ज्येष्ठ नागरिक आणि आमचे तरुण कार्यकर्त्यांची पण होती। कारण बऱ्याच वेळा काय होतं की उन्हात पावसात इथं आरतीसाठी उभं राहावं लागतं, त्यावेळी अडचण होते सगळ्यांचीच। या उद्देशाने आणि दुसरं इथं हरिपाठ म्हणा, भजन, कीर्तन असे छोटे छोटे कार्यक्रम आपण सभामंडप जर असला तर आपण ते करू शकतो। या उद्देशाने आपण सभामंडपाचा प्रस्ताव राहुल भाऊंकडे दिला होता। राहुल भाऊंनी पण तत्काळ त्याच्यावर कार्यवाही करत अगदी अल्पावधीत मध्यंतरी काही काळ आचारसंहितेत गेला, पण त्यानंतर मात्र भाऊंनी लगेच आठवण ठेवून ते काम मार्गी लावलेलं आहे। आज सभामंडपाचं भूमिपूजन होतंय, लवकरच कामालाही सुरुवात होईल आणि लोकार्पण भाऊंच्याच हस्ते आपल्याला करायचं आहे। परत बोलताना थोडा अर्धा प्रवास सांगितला, सुरुवातीचा प्रवास राहिला आपला। ठीक आहे, वेळ नसला तरी या सभामंडपचे प्रयत्न आपले बऱ्याच वर्षांपासून चालू होते, परंतु काही कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे किंवा काही इतर कारणांमुळे तो कायम राहून जायचा। परंतु या गणरायाची सेवा करण्याची संधी राहुल भाऊंना मिळाली, त्याबद्दल त्यांचे आमच्या परिसराच्या वतीने विशेष आभार मानतो। का अतिशय जुनी मागणी आणि अतिशय आमचा देव हा सर्वांना पावतो आणि त्याची सेवा त्यांच्या हातून होते आणि इथे सभामंडप होणार आहे। इथल्या ज्या पिढीने इथे जेव्हा प्लॉट घेतले, घरं बांधले, तेव्हापासूनचं स्वप्न आज तिसऱ्या पिढीमध्ये पूर्ण होत आहे, याचा विशेष आनंद आमच्या या सर्व परिसरातील नागरिकांना आहे। पुनश्च एकदा नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। तर प्रत्येक वर्षी माझी पण हजेरी असते आणि 10 मिनिटं का होईना आपण इथे हजेरी लावल्याशिवाय आणि गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जात नाही। त्याच्यामुळे बहुतेक त्या महाप्रसादाचाच महिमा असेल की न होणारं काम हे आज आपल्या हातून होतंय। 50 लाख रुपये मंजूर झालेत आणि उद्यापासून काम लगेच चालू पण होईल, कारण काम मंजूर आहे, वर्क ऑर्डर मिळालेली आहे, काम सुरू करायला काही हरकत नाही। काम तुमच्यासाठी होतंय, त्याच्यामुळे काही इथं उणीव भासली, काही वाटलं की इथं दुरुस्तीची गरज आहे, ही आम्हाला चेंज करून पाहिजे, तर आत्ताच सांगा। एकदा काम जर पूर्ण उभं राहिलं आणि तुम्ही सांगितलं आता चेंज करून द्या, तर ते काही शक्य होणार नाही। कारण हा जुनी आपली कॉलनी आहे, बरेचसे ज्येष्ठ आहेत ते माझ्या वडिलांच्या बरोबर आहेत, वडिलांबरोबर स्नेह असलेले लोक आहेत आणि कॉलनी पण बरीचशी ओळखीची आहे। त्याच्यामुळे जे काही कामं असतील ते आता सांगा, ते नक्कीच आपण पूर्ण करू
आता पुढे शिवनगरमध्ये पण आपण मंदिराला सभामंडप धरलेला आहे, त्याचं पण आपल्याला भूमिपूजन पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे. बाकी कामं होतच राहतील. पावसाचं पण वातावरण आहे, त्याच्यामुळे